ती प्रार्थना करत नाही ना, तो व्यक्ती देवासमोर अपराधी ठरतो. नीट ऐका, राजानं तर दाई फिरवली होती, लोक सुद्धा तिथं पाठवले होते. काय? प्रार्थना बंद करायची. आता प्रार्थना बंद केली, देवासमोर मी दोषी ठरणार आहे. दानिएलाची दिवसातनं 3दा प्रार्थना करण्याची पद्धत होती, त्या पद्धतीप्रमाणे त्यानं प्रार्थना केली. जेवढा वेळ तुम्ही देवाशी करार केला ना, काही झालं, आजारी पडा, आर्थिक प्रश्न असू द्या, कुटुंबात वाद असू द्या, कुणीतरी तुमच्याशी भांडण केलं असू द्या, एकदा देवाशी कमिटमेंट केली ना, मग तुमच्या कमिटमेंट मध्ये चुकू नका, पक्क ठरवून टाका. का? कारण काय? त्याचं काय तुम्हाला परतावा मिळणार आहे? बायबल सांगतं, दानिएल हा नित्य प्रार्थना करणार असल्या कारणानं इकडं राजानं प्रार्थना बंद केली. राजानं द्वाही फिरवली होती, सही केली होती. जे लोक प्रार्थनेला विरोध करतात, नीट ऐका, कान देऊन ऐका, जे लोक प्रार्थनेला विरोध करतात, तुमची पत्नी प्रार्थना करत असेल आणि जर पती विरोध करत असेल, मुलगा प्रार्थना करत असेल, आई विरोध करत असेल, जो व्यक्ती प्रार्थनेला विरोध करतो, बायबल सांगतं, तो कसा ओरडला राजा? राजा काय म्हटलं वाचत्या वचनामध्ये? तो गुहेजवळ दानिएलकडे जाऊन शोक स्वराने, त्यांच्या मुखातनं शोक बाहेर पडतो. जे प्रार्थनेला विरोध करणारे लोक आहेत, प्रार्थनेला विरोध करणारे लोक, प्रभू त्यांना शोकामध्ये बुडवून टाकतो. आणि जे लोक प्रार्थना करतात, प्रभू त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देतो. किती सुंदर आहे. विरोध करणाऱ्याला विरोध करू द्या, पण एक दिवशी देव त्या लोकांच्याच मुखातनं वधवून घेणार आहे. राजाच्या मुखातनं त्यानं काय वधवून घेतलं? दानिएला, ज्या देवाची नित्य तू सेवा करतो, त्या देवानं तुला वाचवलं. काय उत्तर येऊ द्या? होय, माझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली.